नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी धुळ्यात सोमवार दिनांक 19 मे रोजी 1111 फुटी तिरंगा रॅलीचे आयोजन। कारमधून होणारी गांजाची तस्करी धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने रोखली। 21 लाखांचा मुद्देमाल जप्त। ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास प्रारंभ। नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला कामगारांना शासकीय योजनेअंतर्गत भांडी वाटप तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन। आणि श्री अक्कलकोट स्वामी मूळ पादुका पालखीचे धुळ्यात आगमन, भाविकांनी घेतले दर्शन। आता बातमी विस्ताराने। भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचा माज जिरवला, म्हणून भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी धुळ्यात सोमवार दिनांक 19 मे रोजी शहरातील अग्रसेन पुतळ्यापासून 1111 फुटी तिरंगा रॅलीचे सर्व देशप्रेमी नागरिकांतर्फे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीत समस्त देशप्रेमी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम घटनेचा बदला घेतला। भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी धुळ्यात सोमवार दिनांक 19 मे रोजी शहरातील अग्रसेन महाराज पुतळ्यापासून 1111 फुटी भव्य तिरंगा रॅलीचे सर्वपक्षीय व देशप्रेमी नागरिकांतर्फे आयोजन करण्यात आले असून सदर रॅलीत समस्त देशप्रेमी नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे। याबाबत माहिती देताना आमदार अग्रवाल यांनी सांगितले की सोमवारी कोणत्याही एका पक्षाची नसेल ती सर्व पक्षीय ही रॅली राहील। रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा फोटो वापरला जाणार नाही। केवळ आणि केवळ भारतीय सैनिकांसाठी आणि ऑपरेशन सिंदूरचा अभिमान बाळगण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे। हम सैनिक के साथ आहे हा संदेश देण्यासाठी ही रॅली आहे। आपल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम सर्वांसाठी अभिमानास्पद आहे। भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत न जाता आपल्या हद्दीतून मिसाईल डागल्या, तेथील आतंकवाद्यांची ठिकाणे हवाई अड्डे उद्ध्वस्त केले, कोणत्याही सामान्य नागरिकांना टार्गेट केले नाही। भारतीय सैनिकांची कामगिरी ही खरोखर धाडसी व कौतुकास्पद आहे। त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल दिनांक 19 मे रोजी सकाळी 8 वाजता अग्रसेन महाराज चौक येथून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत रॅली काढली जाणार आहे। हम सेना के साथ है, हम ऑपरेशन सिंदूर के साथ है असे या रॅलीचे घोषवाक्य असणार आहे। तब्बल 1111 फुटी तिरंगा घेऊन ही रॅली मार्गस्थ होईल। ही कुठल्याच पक्षाची रॅली नाही, तर ती सर्व जात धर्म पंथीयांची भारतीय नागरिकांची रॅली आहे। पाकिस्तानच्या विरोधात ही रॅली काढणार आहोत। जो स्वतःला भारतीय नागरिक समजतो, देशाचा समजतो, अशा सर्वांनी या रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अग्रवाल यांनी केले। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी महापौर जयश्री आईरराव, जितेंद्र चौटिया, यशवंत येवलेकर, ओम खंडेलवाल, श्याम पाटील आदी उपस्थित होते। त्यांना हेही सांगणार आहोत का जी गर्दी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची, कारण की हे छोटे इलेक्शन हे कार्यकर्त्यांचे असतात, तर या इलेक्शन मध्ये जर वंचनचं आदेश आलाच युतीमध्ये लढायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत। जर वंचनने सांगितलं का तुमच्या स्तरावर निर्णय घ्या, तर ते निर्णय घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण तयार आहोत। पण ते निर्णय काय असतील ही कोर कमिटी बसल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही ठरवू। ते अधिकार सर्वस्व जिल्हा अध्यक्षांचे असतात। स्पष्ट केले आणि त्यांनी ते सर्व भारतीय नागरिकांच्या तळांवर पाठवले। अशा प्रकारे सैनिकांनी जे काम, जे देशप्रेम आपल्याला वाचवण्यासाठी रात्रदिवस जे त्या ठिकाणी अहोरात्र आपली रक्षा करतात, अशा सर्व सैनिकांसाठी, त्यांच्या शौर्यासाठी हम सेना के साथ है, हम ऑपरेशन सिंदूर के साथ है या घोषवाक्याने ही रॅली 19 तारखेला सकाळी 8 वाजता अग्रसेन महाराज चौक येथून आपण काढणार आहोत। 1111 फूटचा तिरंगा घेऊन ही रॅली अग्रसेन चौक पासून तर गांधी पुतळ्यापर्यंत ही निघणार आहे। ही कुठल्याच पक्षाची रॅली नाही,
ही रॅली सर्व पंथ धर्म पक्ष जेही भारतीय आहेत, जेही हिंदुस्थानी आहेत, या सर्वांची मिळून ही रॅली. तर आपल्या माध्यमातून माझी एक नम्र विनंती आहे की आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये या रॅली विषयी जनजागृती व्हावी आणि आपण सर्वजण पत्रकार बंधू आपले जेवढेही लोक असतील यांनी सुद्धा रॅलीमध्ये त्या दिवशी उपस्थित राहावं अशी आपल्यास विनंती करतो. आणि माझे जे विषय होते ते या ठिकाणी मी सांगतो. धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने कारमधून होणारी गांजाची तस्करी रोखली असून एका जेरबंद करीत कारसह सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने मोरारे उड्डाण पुलाजवळ कारमधून गांजाची होणारी तस्करी रोखली असून एका जेरबंद करीत त्याच्याकडून 6,16,440 रुपयांचा 28 किलो गांजा व 15 लाखांची कार असा सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिवीक्षणाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सायंकाळी सदरची सापळा कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गोंदूर फाट्याजवळ मोराणे उड्डाण पुलाच्या खाली सापळा रचण्यात आला. तेथे MP9 DN 1147 या क्रमांकाची कार थांबवून तपासणी केली असता वाहनात 28 किलो गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला. गांजासह कार असा एकूण 21,16,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात अंतरसिंग बेचान बर्डे वय 26 राहणार ठाकूर फत्या येरमला तालुका वर्ला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यास ताब्यात घेण्यात आले. तो शिरपूरहून गांजा घेऊन नाशिक येथे विक्रीसाठी जात असल्याचे चौकशीत समोर आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अंतरसिंग बर्डे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन, कुणाल सिंगाने, धीरज सांगळे, कांतीलाल सिरसाट, राकेश मोरे, महेंद्रसिंग गिराशे, योगेश पाटील, मंगलदास कोकणी आदींनी केली. नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज. काल दिनांक 16/5/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे शिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. तो इसम गाडी क्रमांक MP09 DN 1147 या गाडीतून जात होता. त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण 5 गोणी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला. या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे 28 kg आणि त्याची टोटल किंमत होते 6,16,440 रुपये. त्याचबरोबर आम्ही त्याची इरिटिका गाडी सुद्धा जप्त केलेली आहे. अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे 21,16,440. या कारवाईमध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 क 20 ब 2 ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब, ॲडिशनल SP किशोर काळे साहेब आणि SDPO संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत. धन्यवाद. खानदेश वारकरी सेवा मंडळातर्फे आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सहकीर्तनी सप्ताहास धुळे शहरातील पवननगर येथील प्रसन्न हनुमान मंदिर येथे शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. खानदेश वारकरी सेवा मंडळातर्फे दिनांक 17 मे ते 25 मे दरम्यान धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे पवननगर येथील प्रसन्न हनुमान मंदिर येथे आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य व्यवसायी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सदर सोहळा शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. दिनांक 25 मे रोजी सायंकाळी 7 वाजता वारकरी रत्न पुरस्कार, वारकरी भूषण पुरस्कार मंत्री आशिष शेलार व पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी हरिभक्त परायण सुधाकर बोकरे, हरिभक्त परायण डॉक्टर भास्कर पाटील, हरिभक्त परायण हिरावण गवळी, हरिभक्त परायण सुनील वाघ, हरिभक्त परायण सतीश बच्चाव, हरिभक्त परायण किरण पाटील, हरिभक्त परायण प्रकाश विभांडे, कैलास पवार आदी उपस्थित होते. खानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण आणि नामसंकीर्तन सोहळ्याचा आज या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. आज या ठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सुरुवात माजी नगरसेविका वंदनाताई थोरात आणि सामाजिक कार्यकर्ते छोटूभाऊ थोरात यांच्या शुभ हस्ते पूजन करून तसेच
हरिभक्तपरायण ज्येष्ठ कीर्तनकार कानादेश वारकरी सेवा मंडळाचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज गायकवाड यांच्या शुभ हस्ते मांडणीची पूजा करून आज या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली. 8 दिवस हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी प्रसन्न मारुतीच्या प्रांगणात पवननगरमध्ये सुरू राहणार आहे. जनमानसामध्ये भक्तिभाव रुजावा, जनमानसातला संसार सुखाचा व्हावा या दृष्टिकोनातनं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नाथ महाराज यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश विविध कीर्तनकारांच्या माध्यमातून सातत्यानं 8 दिवस या ठिकाणी त्यांच्या श्रीमुखातनं जनतेपुढे मांडला जाईल आणि निश्चितपणानं भक्तिमय भाव वातावरण या ठिकाणी या सप्ताह सोहळ्याच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनातनं आज हा यज्ञ या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एबी फाउंडेशनतर्फे नोंदणी केलेल्या महिला कामगारांना शासकीय योजनेअंतर्गत मांडी वाटप तसेच आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालय आवारात शनिवारी संपन्न झाला. नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एबी फाउंडेशन तर्फे नोंदणी केलेल्या महिला कामगारांना शासकीय योजनेअंतर्गत भांडी वाटप तसेच आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयाच्या आवारात शनिवारी संपन्न झाला. यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महिलांना भांडे किट वाटप करण्यात आले. उपस्थितांना तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. या प्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर जयश्री आयराव, माजी नगरसेविका भारती माळी, ओम खंडेलवाल, कामगार आघाडीचे विजय पवार, हिरामन गवळी, जितेंद्र चौटिया, माजी सभापती सुनील बैसाने, भिकन वराडे, ॲडव्होकेट किशोर जाधव, यशवंत येवलेकर, शशी मोगलाईकर, अजय अग्रवाल, भागवत चितळकर, सनी चौधरी आदी उपस्थित होते. माझ्या जुन्या ऑफिसला बसतो राजवाडे बँकेच्या समोर, तिथं असतो. काही अडचण असेल याच्याशी संपर्क साधा, तिथं ऑफिसला जा, नाही तिथं सापडलं तर इथं या. पण तुम्हाला कोणालाही आजाराविना वंचित राहू देणार नाही. तुमची जी पण आजार असेल, जे जे माझ्याकडनं शक्य आहे ते सर्व तुमच्यासाठी एबी फाउंडेशनच्या माध्यमातून ओपन करणार आहोत. आणि भांडे वाटप भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष माननीय आमच्या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या आव्हानानुसार कामगार सप्ताह 1 मेचा औचित्य तसा तर माननीय देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वात आमचं सरकार प्रत्येक कामगारांना न्याय देण्याचा हा आम्ही निश्चित केला आहे. तसेच माननीय आमचे सरकारचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन, धुळे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, त्यांचा वाढदिवसानिमित्त आज धुळे शहरामध्ये आम्ही रोज माननीय अनुप अग्रवाल आमचे धुळेचे लाडके आमदार यांच्या कारणात रोज 200 बांधकाम कामगारांना भांडे आणि त्यांना पेंटीचं वाटप होणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी आपलं सरकार घेतो आहे. या माध्यमातून सगळ्या कामगारांचा रक्ताचा नमुने, त्यांचा पुढचा इलाज पूर्ण शासनाद्वारे त्यांना मोफत करणार आहे. आम्ही धुळे विधानसभा टार्गेट आमचं 40,000 लोकांना कामगारांना भांडे वाटपचा आमचा निश्चय आहे. आमदार साहेब धर्मयोद्धा तसंच आमचे जिल्हाध्यक्ष नवनिर्मित जिल्हाध्यक्ष आंबळकर भाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार आमदार कार्यालयामध्ये आज 200 लोकांना भांडेचा किट आणि आरोग्य किट वाटण्यात आलेला आहे. यापुढे मी धुळे शहरांचा सगळं बांधकाम कामगारांना आव्हान करतो, त्यांनी माननीय आमदार यांच्या काळात आपल्या कागदाची नोंद करावी आणि पुढचे सगळे लाभ घ्यावे ही आपल्याला विनंती करतो. श्री अक्कलकोट स्वामी मूळ पादुका पालखीचे शनिवारी धुळ्यात आगमन झाले. यावेळी पालखीचे जोरदार स्वागत करीत भाविकांनी दर्शन घेतले. श्री अक्कलकोट स्वामी मूळ पादुका पालखीचे धुळ्यात शनिवारी आगमन झाले. सदर पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. अक्कलकोट येथून निघालेली पादुका परिक्रमा मूळ पादुका पालखीचे धुळ्यात आगमन झाले आहे. जे भाविक अक्कलकोट येथे जाऊ शकत नाही अशा भाविकांसाठी वर्षातून एकदा संपूर्ण महाराष्ट्रात पादुका परिक्रमा काढण्यात येते. या पालखीचे धुळ्यात शनिवारी आगमन झाले. पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील पालवारा रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी पुरोहित संजय कुलकर्णी, दिनेश काळे, पप्पू गवळी, विजय पाटील आदी उपस्थित होते. नमस्कार. संजय लक्ष्मणराव कुलकर्णी, पुरोहित श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा गेल्या 28 वर्षापासून महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण भाग या मार्गे गावोगावी जाऊन
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गोरगरीब व अभावित स्वामी भक्तांना येता येत नाही. त्याच्यासाठीच श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांना अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जयनंद विजयजी महाराज व कार्य अध्यक्ष समोराजी गंगाधराचे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 28 वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण भाग, मुंबई, पुणे या भागाने जाऊन या अक्कलकोट क्षेत्री अभावित स्वामी भक्तांना, वयोवृद्ध स्वामी भक्तांना, अनेक स्वामी भक्तांना येता येत नाही त्यांच्यासाठी ही श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्रभरामध्ये करत आहे. या 2024 नोव्हेंबर 21 नोव्हेंबरपासून ते 2025 जून 26पर्यंत ही महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा ही पालखी परिक्रमा करत आहे. जास्तीत जास्त स्वामी भक्तांना, अभावित स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून ही श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा अक्कलकोटला. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी धुळ्यात सोमवार दिनांक 19 मे रोजी 1111 फुटी तिरंगा रॅलीचे आयोजन. कारमधून होणारी गांजाची तस्करी धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने रोखली. 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास प्रारंभ. नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला कामगारांना शासकीय योजनेअंतर्गत भांडी वाटप तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन. आणि श्री अक्कलकोट स्वामी मूळ पादुका पालखीचे धुळ्यात आगमन, भाविकांनी घेतले दर्शन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.